हेच कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैचे आणीजे, परी नेनो काय गाजे ती ठाई. या गोष्टी कल्पनेतच जाणता येतात, परंतु कल्पना करणारा कुठून आणावा, कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते. म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही. काल आपण कुठपर्यंत आलो होतो की ती कुंडलिनी हृदयामध्ये जाऊन स्थिर होते, हृदयामध्ये तिचा प्रवेश होतो कुंडलिनीचा. आणि कुंडलिनीचा हृदयामध्ये प्रवेश झाल्यानंतर कारण देह, हृदयामध्ये कुठला देह आहे? कारण देह. जसं स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूलाचा झाला आपल्याकडे, सूक्ष्माचा झाला, आता कारण देहाचं सांगितलंय. तर कारण देहामध्ये आल्यानंतर त्या नामाच्या ध्वनी, त्या ओंकार स्वरूपाच्या ध्वनी, ओंकार तत्वाचं ज्ञान आपल्याला हृदयामध्ये जाणवायला लागतो. आणि हृदयामध्ये असं जाणवतं की जो अनाहत नाद आहे तो एवढ्या जोरात चालू होता आपल्याकडे. त्या अनाहत नादाच्या ध्वनी आपल्याला ऐकायला येतात कारण देहामध्ये. कारण आपल्याला त्या अनाहत नादाच्या ध्वनी घेऊन, त्या ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आता, तर काय करायचं आपल्याला, तर ब्रह्मरंध्राची खिडकी उघडायची आपल्याला. आणि तिथून आपल्याला काय करायचं, तिथून ब्रह्मरंध्राची खिडकी उघडली की आपल्याला विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूल प्रकृती इथपर्यंत आपल्याला पोचायचं. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. त्या मूळ प्रकृतीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ब्रह्मरंध्राची खिडकी उघडता यायला पाहिजे. आणि ती खिडकी उघडण्यासाठी आपल्या लिहिलं की नाही, 60वी हरी जे ही हृदय मंदिरे त्यांची संपली झार. म्हणजे काय, तुकोबाऱ्याला काय सांगायचं, तो अनुभव तुकोबाऱ्यानं आला आणि तसाच अनुभव आपल्याला येतो बरं का. अगदी यात किंचितही फरक पडत नाही आपल्याला. तुकाराम महाराजांना त्या हृदयरूपी आकाशामध्ये, आकाश आहे तिथे, हृदयरूपी आकाशामध्ये त्या अनाहत नादाचा ध्वनी जोरजोरात त्यांना ऐकायला आला. आणि मग त्यांच्या त्या ज्ञानात भर पडली आणि म्हणून त्यांनी अभंग लिहिला की 60वीला हरी जी ही हृदय मंदिरी, ज्यांनी त्या हरिनामाला हृदयामध्ये साठवला त्यांची संपली झार. म्हणजे त्यांना परत जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. का, आता अनुभव आला हो. आणि तो अनुभव किती जबरदस्त आहे माहिती आहे का, किती सुखाचा अनुभव आहे, किती आनंदाचा अनुभव आहे. तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो आनंद आहे मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. प्रत्येक माणसाला तो अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. तिथे गेल्यानंतर सच्चिद आनंद, ते सच्चिदानंद स्वरूप मीच आहे. आता त्या कसल्या ध्वनी आहेत त्या हृदयामध्ये, त्या अनाहत नादाच्या ध्वनी आहेत ना, त्या कसल्या. तुम्ही तिथनं बाहेर निघायचं म्हणजे तुम्हाला कंटाळा निघाला ते, कारण तिथे सुख आहे हो. म्हणून आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया. सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला, संसाराचा वीट येतो का, आत्मसुखाची गोडी लागते, आत्मसुख. म्हणून ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही, वाचेने सांगता येत नाही. साखर किती गोड आहे सांगता येत नाही. अजिबात तुम्हाला गोडीचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून त्यांना काय लिहिलं त्याच्यामध्ये, आत्मसुख, आत्मानंद. याच्या पलीकडे शब्द, आनंदाला दुसरा शब्दच नाही ना. आनंदाच्या विरुद्ध शब्दच नाही. सुखाच्या विरुद्ध शब्द आहे दुःख आहे. सुखाच्या विरुद्ध काय, दुःख आहे. आनंदाच्या विरुद्ध काय नाही, परमानंद, आनंद असतो. मग त्या आनंदाला काय वाचा आहे का? आनंदाला वाचाच नाही, वाचाच बंद होतो, वाचाच बंद पडतो आपली. काय सांगणार तुम्ही लोकांना, कारण ते सांगण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून अनुभव हा एक ब्रह्म आहे. जसं शब्द ब्रह्म, खम ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, हे सगळे अनुभवाचे ब्रह्म आहेत बरं का.
हे रामदास स्वामींनी लिहिलं आहे, चतुर्दश ब्रह्मनाम, त्याच्यामध्ये लिहिलं सगळं. तसं आनंद ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण चैतन्य ब्रह्म, अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म आणि अनिर्वाच्य ब्रह्म. शेवटचा ब्रह्म अनिर्वाच्य, की जे वाचने सांगता येत नाही, अनुभवाने अनुभव तुम्हाला घेता येईल. पण बोलून बोलून किती बोलणार तुम्ही? कारण पुढं तर त्याने सांगितलंय, साधूची अवस्था अशी होते नंतर की हे वायू, प्राणवायू आणि अपानवायू हे संपूर्ण यांचा नाश होतो. आणि जोपर्यंत ह्यांचा नाश होत नाही प्राण आणि अपानवायूचा, तोपर्यंत हृदयाला वाचा असते. हृदयाला काय असते? वाचा असते. आणि या प्राणवायूचा, अपानवायूचा नाश झाल्यानंतर हृदयाची वाचाच बंद पडतो, वाचा बंद पडतो. संपूर्ण माणूस काय होतो? त्या ब्रह्मानंद स्थितीत जातो. आणि मग बघा, साधू काय काय बोलत नाही, कारण ते बोलतच नाही कोणाशी, शांत बसलेले असतात. का? कारण त्यांना आतमध्ये एवढा आनंद असतो. आठव नाठव गेले, झाला भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. काय सांगितले? तुकोबाराय सांगतात की नाही, आठव नाठव गेले, झाला, आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. स्वतः परमात्मा स्वरूप माणूस होऊन जातो. या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि ह्या प्रक्रिया, ह्या ज्या अवस्था आहेत, स्थूल देहामध्ये कसा आपल्याला अनुभव येतो, सूक्ष्मामध्ये कसा येतो, कारण देहामध्ये काय येतो, महाकारणमध्ये गेल्यावर काय अवस्था होते, आणि स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि ज्ञान कैवल्य अवस्था कशी असते, हे प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टी आहेत. हे सांगण्याचे विषय. आणि म्हणून हे शास्त्रामध्ये कुठं लिहिलं नाही त्या लोकांनी, साधू लोकांनी, संतांनी लिहिलं नाही कुठे. का? असंच त्यांनी प्रमाण दिल्यात, अनुभवाला सांगितलेत. पण त्याचं वर्णन काय करणार? कारण ते अवर्णनीय आहे. सुखाची व्याख्या काय आहे? सुखाला व्याख्याच नाही. आणि ते सुख आपल्याला शब्दाने सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या अनुभवण्याचा विषय, त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झाले असते. म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही. हृदयरूपी आकाशामध्ये आपली एवढी मोठी गर्जना होते आनंद अनाथ नादाची, की स्वतःलाच त्याला समजत नाही काय झालंय ते. आपण आहे मी कुठे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीत. आपण कोण आहोत याचा विचार करा. या सगळ्या अवस्था दिलेल्या आहेत. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा दास. ज्ञानोबा सांगता आपण कोण आहोत? विचार करा ना, आपण कोण आहोत? आपणच परब्रह्म आहोत. या सगळ्या अवस्था आपल्याला जर झाल्या, आपल्या हृदयाकाशामध्ये अनाथाचा ध्वनी ऐकायला आलं आणि त्या नादामध्ये आपण एकरूप झालो, नाद ब्रह्म. म्हणून लिहिले की नाही मागे का पुढे पुढे, जे जडजडात ते विरवतू, भ्रुलतामध्ये संचऋतू, जैसा घंटानाद लयस्तु घंटेशीच होय, का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय झाले केव्हा. ह्या रीती पांडवा जो धीर ठेवी तो परब्रह्म, तो केवल परब्रह्म. काय सांगितलं? तो केवल फक्त परब्रह्म असतो. अशी अवस्था झाल्यावर तो केवल परब्रह्म, तया परमपुरुषायशे नाम, तो माझे निजधाम होऊन ठाके. आणि तो माझ्या निजधामाला येतो. आणि आपल्याला निजधामाला जायचं असेल, हे कुंडलीची अवस्था जी आहे फार फार महत्वाची बाबा. फार म्हणजे आता वर्णन करता येत नाही एवढी ती महत्वाची. आणि ती आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये आपल्याला अनुभवाला येतो. आणि त्या अनुभव आल्यानंतर मग आपण राहत नाही, मनुष्य राहत नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणाचा भाव संपूर्ण ब्रह्ममय झालेला असतो. नखशिकांत ब्रह्म भरलेला असतो त्याच्यात. विसरोने गेलो अर्जुना, जव नाशो नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणून घुमे. काय सांगतात? विसरून गेले अर्जुना, मी तुला एक गोष्ट सांगायची विसरून गेलो. बघा अर्जुनाला सांगतात भगवंत, अर्जुना मी तुला एक सांगायची गोष्ट विसरून गेलो. आणि तुम्ही पण ऐका, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. भगवंत म्हणतो मी विसरून गेलो सांगायला. मग अर्जुनाचे कान आतुर झालेले ऐकायला.
भगवंत आता आपल्याला काय सांगणार आहे, तर तुम्ही पण आतुरतेने ऐका काय सांगतात ते. जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूंचा नाश होत नाही तोपर्यंत हृदयाकाशाला वाचा असते. आता मी सांगितलं तुम्हाला की नाही, हृदयाकाशाला वाचा असते. जोपर्यंत प्राण आणि अपान या दोन्ही वायूचा नाश होत नाही ते आहेत तोपर्यंत हृदयाला वाचा आहे. आपण म्हणून मी काय बोललो तुम्हाला, काही काही साधू असतात मौन झालेले असतात का, हृदयाकाशाला वाचाच राहिली नाही. म्हणून ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. फलले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि श्री गुरु भेटले हो त्यांनी धरिले करी. पश्चिमा चालविल्या आत्मा असे निर्धारी. पश्चिम दिशेतून ते आता मी सांगितलं बघा की इडा पिंगला सुषुम्ना नाडी जे ती पश्चिम घाटातून म्हणजे आपल्या पाठीमागच्या मणक्यातून इडा पिंगला आणि सुषुम्ना नाड्या या तिन्ही नाड्या तिथूनच चालतात. इडा पिंगला बंद पडून सुषुम्ना नाडी चालू झाली तर आपण जर ब्रह्मरंध्रात गेलो तर आपल्या प्राण आणि अपान वायूचा नाश होतो आणि तोपर्यंत हृदयाकाशाला वाचा असते आणि म्हणूनच शब्द निर्माण होतो. म्हणून आपल्याकडे शब्द आहेत. मग संतांचं, साधूंचं, ऋषीमुनींचे हृदय आकाशामध्ये त्या ध्वनी निर्माण झाल्या आणि त्यांचा प्राणापानाचा नाश झाला म्हणून ते कोणाशी जास्त बोलत नाही, मौन व्रत धरून करून असतात. तर या अनाहताचे निमेघे बघा कसं लिहिलंय की अनाहत म्हणजे ओंकार स्वरूपाचा नाद जो आहे तो मेघांसारखा, जसं मेघ म्हणजे ढग एका मेघावर आपटल्यानंतर जशा विजा चमकाव्या तसा आपल्या हृदयामध्ये तो नाद ब्रह्म चालू होतो. समर्थांनी पण लिहिले बरं का, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सोलिव सुखामध्ये संपूर्ण लिहिले, वाचा जरा. 50 ओव्यांचा आहे. परमार्थिक दृष्ट्या सोलिव सुख त्याच्यामध्ये संपूर्ण आलंय. त्याच्यामध्ये या कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते, काय काय होते ते सगळं लिहिलं याच्यामध्ये. त्रिकुटी, श्रीहाट, गोल्हाट, बुडाले त्या उठपीठ, इडा पिंगला सुषुम्ना तट, विराले ते स्वात्मसुखे. जेव्हा त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट आणि आउटपीठ, इडा पिंगला सुषुम्ना तट, विराले ते स्वात्मसुखे म्हणजे इडा पिंगला एकवटून जातात. आणि हे त्रिकुट आहे, श्रीहाट आहे, गोल्हाट आहे आणि आउटपीठ आहे. हे सगळे आपल्याला स्थान दाखवलेत. त्या सगळ्या स्थानाचा काय होतो, विसर पडतो आणि इडा पिंगला सुषुम्ना ह्या इडा आणि पिंगला एकवटले जातात आणि सुषुम्ना नाडी चालू होतो आणि विराले ते स्वात्मसुख आणि आपण त्या आत्मसुखामध्ये रममान होतो. संपूर्ण 50 ओव्यांचा रामदास स्वामींनी लिहिले, ते वाचा कधीतरी. परमार्थिक दृष्ट्या सोलिव सुख तो ओरिजिनल दासबोध आहे ना, त्याच्यामध्ये आहे ते. तर या अनाहताचे निमेघे आकाश दुमदुम लागे बघा. अनाहत ध्वनी विजांचा कडकडाट झाल्यासारखा हृदय आकाशामध्ये, जसा आपल्याला आकाशामध्ये आपल्याला दिसतात विजांचं कडकडाट तसाच आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये या ओंकार, अखंड ओंकाराच्या मेघासारखा ध्वनीने हृदयाला दुमदुम लागते. हृदय काय होतं, हृदय आकाश दुमदुम लागतो विजांच्या कडकडा सारखा. अनाहत ध्वनी अखंड चालू असतात. तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते आणि तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी उघडली जाते. आणि मग ब्रह्मरंध्रातून आपल्याला जर देह ठेवता आला तो जीव आपल्याला ब्रह्मरंध्रात घेऊन गेलो आणि तिथून आपल्याला जीव आपल्याला आकाशामध्ये विलीन करता आला, म्हणजे त्या तत्वामध्ये विलीन करता आला, तरच आपल्याला त्या भगवंताची आपल्याला काय होतं, प्राप्ती होतो. आणि त्या प्राप्तीसाठी ती प्राप्ती प्रत्येक साधकाला, प्रत्येक साधकाला, जीवाला नाही कारण जीव अज्ञान आहे, प्रत्येक साधकाला व्हावी म्हणून ज्ञानोबारांनी सगळ्या ओव्या लिहून ठेवल्यात याच्यामध्ये. त्या अखंड ओंकाराचा मेघासारख्या ध्वनीने हृदयाकाशात दुमदुमू लागते तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते. मग आता असं झाले का, प्रत्येकाने लक्षात घ्या. किती बघा, हे तसं बघायला गेलं तर हे समजून देणारा सद्गुरू आपल्या जीवनात येत नाही.
तोपर्यंत हे खरं काय ते आपल्याला कळत नाही. आणि बाकीच्या ठिकाणी बाजार मांडून ठेवले, सगळे बाजारी लोक आहेत, त्या बाजारामध्ये जे जे खपतो अज्ञानी लोकांमध्ये ते संपवतात. मग खरा माल इथे आहे ना. खरा माल कुठे आहे? खरा माल ज्ञानोबारायांकडे. हो, खरा माल कुठे आहे? अहो 15-16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात आणि 22व्या वर्षी स्वतः संजीवनी समाधी घेतात. एकमेव आपला असा पुरुष आहे की संजीवनी समाधी घेतली. आणि नुसती घेतली नाही, 22व्या वर्षामध्ये ध्येय ठेवल्यानंतर समाधीस्थ झाले, प्रत्यक्ष संजीवनी समाधी. आणि जे काय त्यांनी लिहून ठेवलं आहे ते आपण जर वाचलं साधकांनी तर त्यांना पण त्या समाधीचा अनुभव येतो, संजीवनी समाधीचा अनुभव येतो, जसाच्या तसा अनुभव येतो. म्हणजे जिवंतपणामध्ये असतानाच ही संजीवनी समाधी आपल्याला मिळाली पाहिजे. मेल्या पाठी मोक्ष म्हणती ते केवळ मूर्ख सांगितलंय. मूर्ख सांगतात संत. मेल्या पाठी मोक्ष नाही, जिवंतपणामध्ये असतानाच मोक्ष. आणि म्हणून रामदास स्वामींनी लिहिले, जिता नाही स्वार्थ केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. जिता नाही स्वार्थ केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्याची नाही पेरिले उगवेल कैसे. जिवंतपणामध्ये असतानाच आपली जी देहरूपी भूमी आहे ती सुपीक करून त्याच्यामध्ये आपल्याला धान्य पेरायचं. म्हणजे तो मूळ बीज आहे, तो बीज मंत्राचा, अनुग्रहाचा आपल्याला पेरणी करावं लागतो. अनुग्रहाची, प्रबोधाची पेरणी करावी लागते. जिता नाही स्वार्थ केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. जिवंतपणामध्ये असतानाच आपल्याला स्वार्थ काय, तर ते परमार्थ तत्वाची प्राप्ती करून घेणे हा स्वार्थ आहे. स्वार्थ म्हणजे संसारातला स्वार्थ नाही बरं का. स्वार्थ म्हणजे काय की त्या कुंडलिनी शक्ती जागृत करून त्या परब्रह्म तत्वाशी सातत्याने एकरूप होता होता आपल्याला ध्येय ठेवता येणं. ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होऊन 10व्या दाराची खिडकी उघडी करून आपण त्या परमतत्वामध्ये विलीन होणं हा स्वार्थ सांगितलाय. जिता नाही स्वार्थ केला व्यर्थ आयुष्य निघून गेला. आयुष्य निघून जातो. मुळी धान्य नाही पेरिले आणि आपण ते धान्य पेरलंच नाही. या क्षेत्रावर, या क्षेत्ररूपी शेतामध्ये, जसं आपण आपल्या द्वैतातल्या शेतामध्ये आपण भात पेरतो, गहू पेरतो, तसं ह्या क्षेत्ररूपी देहावर आपण जोपर्यंत त्या अनुग्रहरूपी बीजाचं, सबीजाची पेरणी करत नाही, मुळी धान्याचे नाही पेरिले उगवेल कैसे. धान्य पेरलाच नाही. कितीतरी साधक असे आहेत की त्यांनी धान्य पेरून घ्यायलाच तयार नाही, पेरणी करायलाच तयार नाही. जर आपण पेरलं, स्वतः विचार करा. तर तुम्ही शेतामध्ये आपण चांगला मस्तपैकी शेत बनवला. तुम्हाला विसराळ उन्हीची गोष्ट माहिती आहे का? आम्हाला होती 4थीला, सांगतो तुम्हाला. त्याने काय केलं, सगळा वाफा मस्त बनवला, जमीन टकाटक बनवली, सुपीक बनवली, भाजणी केली बरं का, संपूर्ण नांगरणी केली आणि फर्स्ट क्लासपैकी केली, एकदम उकडून बिकडून ठेवली. म्हणजे ती नांगरणी केली, तिला भाजणी केली, नांगरणी केली, पाणी बिणी मारला, मस्तपैकी केली तिला. आणि धान्यच पेरायला विसरला, येईल का? म्हणजे विसरावलं विणू म्हणजे काय, धान्य पेरायला विसरलो. तसं आपण सगळे विसरालो विणू आहोत. आपण धान्यच पेरायला विसरलोय. आपली नुसती जागा सुपीक करायचं काम चालू आहे. अरे धान्य पेरून घ्या ना. म्हणजे धान्याची नाही पेरिले उगेल कैसे. धान्य पेरलाच नाही. नवीन नवीन साधकांनी लक्षात घ्या, हे नामरूपी बीज आहे, हे धान्य आहे, हे नाम गुह्य आहे. ते आपल्या श्रीगुरूंकडून आपण पेरणी करून घ्या. जोपर्यंत आपण त्याची पेरणी करत नाही ते उगवेल कसं काय. आणि म्हणून आपल्याला मूळ मंत्राची पेरणी करता यायला पाहिजे की जो भगवान शंकराकडनं आलेला आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांत लिहिले की नाही, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य आहे. आणि त्या बीजाची पेरणी व्हायला पाहिजे. बाकी हे जे मंत्र आहेत, ह्या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. कुंडलिनीसाठी जो बीज मंत्र आहे तोच पाहिजे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी तिला गोरक्षी वळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञान देव सार सोजविले. ज्ञानोबारांनी जे
ज्ञानोबारायापर्यंत आलेलं आहे आणि तिथून मग आपल्याला ही परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेचे आपण परंपरेचे पायीक व्हायला पाहिजे. आधी अनादी आनंद संप्रदाय, या संप्रदायाचे आम्ही पायीक आहोत. आणि म्हणून आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतो हे खरं आहे आणि अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. असं भाकडकथा नाही, या स्वानुभवाच्या गोष्टी आहेत आणि त्या स्वानुभव आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. तर प्रत्येकाने लक्षात घ्या, कारण ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानाची ईश्वरी आहे, ईश्वरी ज्ञान आहे आणि ईश्वर सगळीकडे भरलेला आहे. ईश्वर कसा आहे तर सगळीकडे भरलेला आहे. म्हणून लिहिले की नाही, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कैसे मातेने देखती. मलाच बघत नाही हो, मी सगळीकडे ओत प्रोत भरलेला आहे. आणि लोक फक्त मंदिरात जातात, झालं मंदिरात पूजा केली, देवाला दिलं टाकून. असा परमार्थ नाही होत ना. परमार्थ कसा आहे तर परमार्थ आपल्या अंतःकरणामध्ये आनंद स्वरूप अवस्था होणं आणि त्या आनंद स्वरूपाशी सातत्याने अनुसंधान ठेवणं, हा परमार्थ आहे. आणि त्या आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्याला त्याची अनुभूती येते. त्या अखंड ओंकाराच्या मेघासारख्या ध्वनींनी, म्हणजे ढगांचा कडकडाचा जसा ध्वनी होतो तसा आपल्याला त्या ओंकाराचा ध्वनी आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये होतो आणि हृदयरूपी आकाश दुमदुम लागतो, दुमदुमला जातो. जसा वीज चमकल्यावर कसा विजांचा कडकडा झाला दुमदुम, तो सगळा ब्रह्मांड तसा दुमदुमला जातो. आणि तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी उघडी होते, तेव्हा आपल्या 10व्या दार आपला ओपन होतो. ऐके कमल गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जे चैतन्य आधातुरे करुणी अशी दे. पहा की कमलांतील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळ जागा असते तेथे चैतन्य ह्या अधांतरी वास करते. आता ज्ञानोबरायांनी स्वतःचे अनुभव लिहिले आहेत आणि आपल्याला पण असे अनुभव येतात बरं का. तर प्रत्येकाने अनुभव घ्या, विसरू नका बरं का. ध्यान करायला विसरू नका, ध्यान करा. त्या नामाला अखंड त्या नामाच्या सान्निध्यामध्ये राहा. कारण कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, एक हरिनाम जपता घडलेली एक वेळा आपण श्वास घेतला आणि सोडला तर कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं आपल्याला. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, जो नित्य नियमाने या नामाचं एका जागेवर बसून या हरिनामाचं ध्यान करेल त्याला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल. पण कधी? एक हरिनाम, फक्त एक वेळा श्वास घ्यायचा आणि सोडायचं, एवढ्या अवधीमध्ये कोटी यज्ञाचं पुण्य मिळतो. म्हणजे नामाची शक्ती किती असेल, जेवढी नामाची शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. तिन्ही लोकातला पाप एकत्र केला तरी नाम हे अग्निस्वरूप आहे, तो एका क्षणात जाळू शकतो. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जान विदेहा, असं जनक राजाला नवनारायणने सांगितलेलं आहे. कशामध्ये? भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये लिहिलं आहे. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण उद्धवा. जेवढ्या नामापाशी शक्ती, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाणू विदेहा, म्हणजे जनक राजाला सांगितले. नवनारायण येऊन सांगतात की अरे जनक राजा, नामाकडे एवढी शक्ती आहे की तिन्ही म्हणजे आकाश, पाताल आणि स्वर्ग या तिन्ही लोकातले पापाचा आपण एका जागेवर गठोडा बांधला आणि नामाचं काय केला, हरिनामाचा आपण त्याला जरा अग्नी लावली तर सगळा पापाचा नायनाट होतो. एवढी शक्ती नामामध्ये. पहा की कमळातील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळी जागा असते, कमळामध्ये बघा, कमळ बंद झालं की त्याच्यामध्ये पोकळी असतो. बघा किती स्पष्ट सांगितलंय, दृष्टांत दिला आपल्याला. कमळ बंद झाला की त्याच्यामध्ये एक पोकळी असते की नाही? पोकळी, कमळाच्या आतमध्ये पोकळी असते नाही? तेथे चैतन्य हा अधांतरी वास करते. पहा की कमळांतील पोकळीप्रमाणे हृदयाकाशात जी पोकळी जागा असते तेथे चैतन्य अधांतरी, तेथे पण चैतन्य असतो सांगतात. त्या कमळामध्ये पण ती पोकळी असते, त्या पोकळीमध्ये चैतन्य असतो. तसं आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये पण चैतन्य आहे ते सांगतात. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. त्या आत्म्याच्या घरी कुंडलिनी
परमेश्वरी पाहुणे आल्यावर तेज रूपाची मेजवानी दिली. तसं लिहिलंय. तसं आपल्या हृदयरूपी आकाशामध्ये जी एक पोकळी आहे तिथे कुंडलिनी काय आलेली, पाहुणे आलेली आपल्याकडे आणि तेज रूपाची मेजवानी दिली. आणि ती काय करते, आपल्या हृदयामध्ये तेज प्रकाश निर्माण करतो, लख प्रकाश निर्माण करतो. लख जसं बघा साधू असतात किंवा संत असतात, त्यांच्या हृदयामध्ये असा प्रकाश दाखवतात बघा, फोटोमध्ये बघितलं आपण प्रकाश, तसा आपल्या हृदयामध्ये लख प्रकाश पडतो. एवढीशा या छातीच्या एवढ्या विदभर जागेमध्ये, मुठभर जागेमध्ये हजारो सूर्यांचा प्रकाश, हजारो सूर्यांचा प्रकाश एका वेळेला पडावा एवढा प्रकाश आपल्याकडे आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. सोमात्मा स्वानंद घन, तो आत्माच आपला आनंद घन आहे. प्रत्येकाचा आत्मा आनंद घन आहे. सोमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाण, जन्माजन्मामध्ये तो तूच आहेस, तो स्वानंद घन तो तूच आहेस सांगतात रामदास स्वामी. अजन्मा तो तूच जाणं, हे साधूचे वचन सदृढ धरावे. हे साधूने वचन दिलं आपल्याला, साधूने सांगितलंय, संतांनी सांगितलंय, अरे तू जन्माचा ठेवा जो आहे ना तो तुझ्याकडेच आहे, हृदयरूपी आकाशामध्ये आहे. आणि तो आपल्याला दिसत नाही, तो प्रगट होत नाही. आणि तो प्रगट करण्याची जी शक्ती आहे ती श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर. म्हणून आपण तत्वदर्शी गुरुला शरण जायचं. कुठल्या गुरुला शरण जायचं? तत्वदर्शी. आपल्याच आत्मतत्वाचं दर्शन आपल्याला देणारं गुरु मिळालं पाहिजे. आणि तसा गुरु मिळाला एकदा की मग आपल्याला ह्या सगळ्या कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचं जे कार्य आहे ते आपोआपच आपल्याकडं, फक्त बाकी काय करायचं नाही. ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवा. एका जागेवर बसून आपल्याला सगळं आहे, एका जागेवर बसून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची प्राप्ती होते, परब्रह्माची प्राप्ती होते. आपल्याला काहीच करायचं नाही. न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवा. एका जागेवर बसून सगळी प्राप्ती आहे. कुठे वनात जायची गरज नाही, कुठं हवन यज्ञ काय करायची गरज नाही. एका जागेवर कुंडलिनी जागृत झाली की ताबडतोब तिथल्या तिथेच तुम्ही परब्रह्मात असा अनुभव येतो. आपल्याला प्रत्येकाला अनुभव येणार आहे. आणि अनुभव हाच आपला गुरु आहे बरं का. सगळ्यात मोठा गुरु कोणता आहे? 14 ब्रह्मापैकी अनुभव हा आपला गुरु आहे. एकदा का अनुभव आला की मग तुम्ही त्या तत्वाशी एकरूप होता. परत 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 तिथे जावंसं वाटतं. सुख आहे तिथे. मग त्या सुखासाठी माणूस वेडावतो. ते सुख कधी मिळतो, ते सुख कधी मिळतो. कोणी कामधंदा करत असेल, कोणी नोकरीला जात असेल, कोणी उद्योगधंदा करत असेल, तर हा सुख जर त्याला लाभला तर त्याला असं वाटतं कधी घरी जातो, कधी एकदा ध्यान करतो, कधी घरी जातो, कधी भगवंताच्या ध्यानाशी एकरूप होतो. ती आवड लागतो हरिनामाची, हरिनामाची आवड तयार होतो. आणि ती हरिनामाची आवड जी आहे ती एकदा आवड लागली की आपल्याला सवड निर्माण होतो. काही काही लोक म्हणतात आम्हाला वेळ कुठे हो. अरे पण तुम्हाला वेळ काढायची गरज नाही. तुम्हाला आवड लागली की सवड आपोआप तयार होतो. तो परमात्मा तुमच्या पिंडातला तुम्हाला बसून देत नाही. तो सांगतो की चल बाबा मला घेऊन चल, घरी बसूया, घरी जाऊन ध्यान करूया. तो परमात्माच बोलत असतो तुमच्याशी. मला सांगा तुम्ही कोणाकोणाशी बोलता दिवसातनं? तुम्ही तुमच्या नातेवाईक समजा दिवसभरात तुमच्या नातेवाईक तुम्हाला कोणीच भेटले नाही, तुमचा मित्रही भेटला नाही, तुमची धर्मपत्नी तुम्हाला भेटली नाही, तुमची मुलं भेटली नाही, आणि तुम्ही समजा दिवसभर बाहेरच राहिले किंवा एखाद्या रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलं. मग तुमचं बोलणं काय बंद असतो का? मला सांगा. तुम्ही कोणाशी बोलता? आपण बोलतो की नाही सांगा? कोणाशी बोलता? आपण आपल्या मनाशी बोलतो की नाही? मग आपलं मनच आपला ईश्वर आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. आणि त्या मनालाच रामरूप करा. मग तो मनच अखंड भजन करायला सुरुवात करतो. मन हे आपलं ईश्वर आहे. आणि त्या मनाच्या, ईश्वररूपी मनाच्या बरोबर तुम्ही बोलायला सुरुवात करा. पण तुम्ही ज्या वेळेला बोलायला सुरुवात कराल त्यावेळेला एखाद्याने हा बीज मंत्र घेतला नाही, नाम घेतला नाही, तर तो विषयांचंच बोलणार आहे मनाशी. आणि ज्या वेळेला आपण त्या आपल्या डोक्यावर श्रीगुरूने जर नामाची पेरणी केली, तुपाची पेरणी करून आपल्याला जर ते बीज मंत्र दिलं, ते नाम दिलं,
तर मग आपल्या डोक्यामध्ये त्या हरिनामाची जर गोडी लागली, हरिनामाची गोडी लागली तर आत्मसुखाची गोडी लागेल. आत्मसुखाची गोडी लागली तर तो अंतरचा अंतरात्मा कोणाशी बोलेल सांगा? देवाशीच बोलेल की नाही? कारण मन हेच आपलं ईश्वर आहे. आपण आपल्या मनाशी बोलायला शिका. मन करुणे उन्मनी. बघा, उन्मनी अवस्थेला जा. जोपर्यंत आपण उन्मनी अवस्थेला जात नाही, उन्मनी म्हणजे कुठलेच विचार तुमच्या मनाकडे नसतील, तेव्हा आपल्या मनाकडून एक स्वयंभू चैतन्य तयार होतो त्या नामाचं, आणि त्या नामाच्या चैतन्यातून आपल्याला अनुभूती यायला सुरुवात होतो. मग आपण लोकांशी बोलायचं बंद करतो आणि आपला संवाद कोणाशी होतो? तर आपला संवाद आपल्याच मनाशी होतो. म्हणून अनेक लोकांना अनेक प्रश्न आहेत, पण ज्याला आत्मसाक्षात्कार झाला, ज्याला अनुभूती आली, तो कोणालाही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर विचारायला जात नाही. तो काय करतो? आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाशी बोलतो. मग आपला स्वतःचा आत्मा आपल्याशी बोलतो, आपला स्वतःचं मन आपल्याला बोलायला लागतो. कारण आलेले अनुभव आपले त्या परमात्म्याचे अनुभव आहेत, जो संपूर्ण जगाला चालवणारा ईश्वर आहे. त्या ईश्वराशी आपण बोलतो आणि मग तो आपल्याला आतूनच आवाज देतो, ईश्वर, की ह्या प्रश्नाचं उत्तर असं, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. म्हणजे सगळ्या बरं का, या सगळ्या कसं आहे म्हणून साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची संपली येरझार. म्हणजे ज्याने आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये ते ईश्वराला साठवला, त्यांचं येणं जाणं बंद होईल. हरी आला हाता मग काय भय चिंता. तो हरीच आपल्या हातामध्ये येतो आणि आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्यालाच मिळतात, कुठं जायची गरज लागत नाही. आणि या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि आपल्याला कुंडलिनी जागृत झाल्यानंतर हे सगळं बरं का, त्या आत्म्याच्या घरी कुंडलिनी परमेश्वरी. कुंडलिनी काय दिलं इथं? कुंडलिनी जगदंबा, इथं कुंडलिनी परमेश्वरी. पाहुणे आल्यावर तेज रूपाची मेजवानी दिली. ते काय करतो? तेज प्रकाशित करतो आपल्या हृदयामध्ये. हृदयामध्ये प्रकाश निर्माण करतो, ज्ञान स्वरूप अवस्था निर्माण करतो, चैतन्याचा अनुभव येतो माणसाला, अनाहत नादाचा अनुभव येतो माणसाला. आणि हे सगळे जे अनुभव आहेत, हे अनुभव घ्या बरं का, कारण हे अनुभवच आपल्याला परमात्मा तत्वापर्यंत पोहोचवतात. आणि परमात्मा हा तत्वरूपाने आहे. श्रीगुरु हे तत्वरूपाने आहेत. श्रीगुरु कसा आहे? तत्वरूपाने आहे. आणि परमात्मा हा तत्वरूपाने आहे. आणि त्या तत्वाला जाणणं, तत्वाशी एकरूप होणं म्हणजे परमात्म्याचा अनुभव आहे. अनुभव तो आहे की त्या तत्वातून आलेला अनुभव सांगणं म्हणजे अनुभव आहे. संसारातला अनुभव नाही बरं का. संसारातले बरेच लोक अनुभव सांगतात, पण त्या सांसारिक अनुभव ते परमार्थिक अनुभव नाहीत. बुद्धीचे निशाके हातबोने निके द्वैत तेथन देखे तैसे केले. आता बघा काय सांगतात, त्यावेळेस बुद्धिरूप भाजीसह वाढून की ज्यात द्वैताचा भास देखील होऊ नये अशी मेजवानी दिली जाते. आणि हे सगळं कार्य कोणाचं? बुद्धीचं कार्य सांगतात. ज्ञानोबा बुद्धीचं कार्य सांगतात. लिहिले की नाही? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. एका परमात्म तत्वाला प्राप्त करणं हेच बुद्धीचं काम आहे. आणि ते बुद्धिमत जागृत होते आपली. जी बुद्धी आपल्या संसारामध्ये अडकून बसलेली आहे, ती बुद्धी काय करते? त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होतो, अखंड भजन चालतो. आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी बुद्धी सगळं काम करते. म्हणून जशी दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी ठेकुटी मानू नये. ज्ञानोबा सांगतात, सद्बुद्धी आहे ना ते परमात्मा तत्वाकडे जाणारी, परमात्मा तत्वाशी एकरूप होणारी, त्या भगवंताशी एकरूप होणारी ती सद्बुद्धी आहे. जशी दीपकलिका धाकुटी, जसं आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी आपण पंती लावली तर अख्ख्या घरामध्ये प्रकाश देतो. असते किती? एवढीशी असते. तैशी सद्बुद्धी, तशी एका आत्मतत्वाकडे जाणारी, कुंडलिनी जागृत करणारी जी बुद्धी आहे, ती काय लहान नाही सांगतात ज्ञानोबा. जैशी दीपकलिका धाकुटे बहु तेजा ते प्रगटे, तैसे सद्बुद्धी ठेकुटी मानू नये. तशी सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी हीच आहे की आपण त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून तिच्याशी एकरूप होऊन त्या ब्रह्मानंदामध्ये, आत्मानंदामध्ये जाऊन तिच्याशी एकरूप होणं हीच सद्बुद्धी आहे.
याच्या व्यतिरिक्त दुसरी सद्बुद्धी नाही. बाकी सगळ्या कुबुद्धी सांगतात. आपण जे जे संसारामध्ये जी जी आपण बुद्धी वापरतो ती वापरायची नाही का, वापरा. पण ज्या वेळेला आपल्याला त्या कुंडलिनी शक्तीचा अनुभव येईल त्यावेळेला सद्बुद्धी कुठली आहे, तर त्या हरिनामाचं चिंतन करणं, हरिनामाशी एकरूप होणं, त्या तत्वाकडे जाणं, त्या तत्वाशी एकरूप होणं, त्या तत्वाचा अनुभव घेणं, त्याचा आनंद स्वरूप अवस्थेशी एकरूप होणं, आनंद घेणं हाच आपला काय आहे, परमात्मा आहे. आनंद, शांती हेच आपला परमात्मा आहे. आणि आपल्याला शांती मिळणं, शांतीसाठी सगळी धडपड आहे. धडपड कशासाठी आहे? शांतीसाठी, आनंदासाठी धडपड आहे. आणि तो आनंद आपल्याला मिळाला की मग त्या आनंदाला पारावार नाही हो, एवढा आनंद आहे. आणि त्या आनंदासाठी सगळी उपासना चालू आहे. त्या आनंदासाठी सगळ्या आपल्याला ग्रंथ लिहिल्यात. आपला झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू, राष्ट्रसंत सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.